बघा तर विद्यार्थ्यांनो, आज आपण एम, इज आणि आर हे वाक्य, हे शब्द कुठं लावायचे, कसे वापरायचे ते आपण शिकणार आहोत. तर पहिलं काय आहे, नीला काय म्हणते, हेच पुस्तक तुला पाहिजेत का? काय म्हणते नीला, हेच पुस्तक तुला पाहिजेत का? तर मग याला काय वाक्य इथं लागणार आहे इंग्लिशमध्ये? हेच. हेच म्हणजे इज. इज दिस. Is this the book you are looking for? बघा, is this the book, पुस्तक, you are, तुला पाहिजे, looking for, हेच का? समजलं विद्यार्थ्यांनो? आता बघा, मला काय म्हणते, मला म्हणते हो, हेच पुस्तक मला पाहिजेत. कसं करायचं आता? हो, हेच, येस. This is it. This is it. नीला काय म्हणते, कमला हेच पुस्तक वाचत आहे का? कमला, नीला विचारते कमलाला, कमला हेच पुस्तक वाचत आहे का? Is Kamla, is Kamala, Kamla reading, reading, reading the same book is आहे. कमला हेच, रीडिंग पुस्तक, वाचत, द सेम तेच बुक. इज कमला रीडिंग द सेम बुक? नाही, नो. नाही म्हणजे नो. आता हे निरनिराळे पुस्तक आहे, हे निरनिराळे पुस्तक आहे म्हणजे हे तेच पुस्तक नाही. नो, that is a different one. That is a different one. इजचा वापर केलेला आहे आपण इथं. दॅट इज आहे, आहेच्या जागी इथं काय आलेलं आहे, इज आलेला आहे. आता तू बाजारात चालली नाहीस का, अशी नीला म्हणते. काय म्हणते नीला, आता तू बाजारात चालली नाहीस का? आर यू नॉट गोइंग टू मार्केट नाऊ? आर यू, आता इथं काय आलेलं आहे, आर वापरलेलं गेलेलं आहे इथं. आर यू नॉट गोइंग टू मार्केट नाऊ? आर यू नॉट गोइंग टू मार्केट नाऊ? क्वेश्चन मार्क. नाही, मला म्हणते नाही, मी तिथे चालली नाही. मी तिथे चालली नाही. नो, आय एम नॉट. एम येते आता इथं. नो, आय एम नॉट. नीला काय म्हणते, तुझे वडील सरकारी नोकरीत आहेत का? इज युअर फादर इज गव्हर्नमेंट सर्व्हिस?
इज युअर, इथं काय आलेलं आहे इज, फादर इज, सॉरी इन GOVERNMENT गव्हर्मेंट सर्विस. तुझे वडील सरकारी नोकरीत आहेत का? इज युअर फादर इज इन गव्हर्मेंट सर्विस? नाही, माझे वडील व्यापारी आहेत. नाही, नो. ही इज अ, इथे इज वापरला गेला आहे. बिझनेसमन, BUISNEMAN, बिझनेसमन. ही इज अ बिझनेसमन. नीला, तुझा भाऊ एखाद्या परीक्षेची तयारी करत आहे का? तुझा भाऊ इज युअर BROTHER ब्रदर, इज युअर ब्रदर प्रिपेरिंग, PREPARING, प्रिपेरिंग, तयारी म्हणजे प्रिपेरिंग फॉर सम examination. Is your brother preparing for some examination? मला, हो, IAS ची तयारी करत आहे. हो, येस. he is PREPARING preparing for the IAS exam. exam. बघा, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन विद्यार्थ्यांनो. बघा, हे पूर्ण अशा प्रकारे मी संभाषण तयार केलेलं आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन ट्रान्सलेशन तुम्हाला शिकायचे असतील तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण उद्या बघणार आहोत हॅव आणि हॅज. हॅव उद्या बघूया याचं. चला तर, शुभरात्री.